फ्रेंड्स, मी राहुल राठोड करंट अध्याय यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. 25 मे 2025चे करंट अफेअर जेवढे पण एक्झामच्या दृष्टिकोनातून आहेत महत्त्वाचे आहेत ते आपण बघूया. मग ती कुठली बी एक्झाम असो, बी असो, MPSC, पी असो, सी असो, की पोलीस भरती असो, की कुठलीही बी सरळ सेवा असो, सगळ्यांसाठी IMP राहतात. ध्रुवीय भवन आणि सागर भवन केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले? गोवामध्ये करण्यात आले. आणि कुठल्या केंद्रीय मंत्र्यांनी केले? जितेंद्र सिंग यांनी केलेले आहे. जितेंद्र सिंग या मंत्र्यांनी केलेले आहेत. आता गोवा आहे तर गोव्याबद्दल एक नाही थोडीशी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण जाणून घेऊ. आता हे आपला सारे जहां हिंदुस्तान हमारा प्यारा भारत देश, आणि त्याच्यामध्ये हा गोवा. आता गोवा म्हटलं की त्याचे गव्हर्नर PS श्रीदर्शन पिल्लई आणि त्यांचे चीफ मिनिस्टर गोव्याचे आहेत प्रमोद सावंत आहेत. आता गोव्यामध्ये जेवढ्या पण 2025 मध्ये महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या थोडक्यात बघून घेऊ. हे पण डायरेक्टली एक्झाममध्ये विचारले जाते. पारंपरिक वंशपरंपरागत महोत्सव गोव्यामध्ये पडला. 10वे भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव पणजीत सुरू झाला. 24वे राष्ट्रीय पॅराग्लायडिंग विश्वचषक स्पर्धा गोव्यामध्ये झाली. 15वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित करण्यात आला. गोव्यात देशी पद्धतीने विकास प्रदूषण नियंत्रक जहाज समुद्र प्रताप इकोप IMP आहे लॉन्चिंग करण्यात आले. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट 2024 गोव्यात पार पडला आहे. भारतीय नौदलने INS पत्रपूट हे जहाज लॉन्च केले. गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीसाठी आरक्षण विधेयक सादर करण्यात आलेले आहे. अलीकडेच 2025 आणि 26 साठी कोण हे आशिया उत्पादक संस्थेचा अध्यक्ष बनला आहे? तर याच्यामध्ये भारत देश बनलेला आहे. 2025-26 साठी भारतीय उत्पादकता आणि संस्थेच्या शासकीय कार्यक्रमाच्या 67व्या अधिवेशनापैकी अध्यक्षपद भारताने सांभाळलेले आहेत, जे की ते इंडोनेशियाच्या जकार्ता येथे आयोजित करण्यात आले होते. आता एशिया, आता भारताबद्दल विचारलं गेलेलं आहे तर भारतामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला ज्या काही घटना झालेल्या आहेत जे काही महत्त्वाच्या आहेत ते बघून घेऊया. आशिया योगासन खेळ स्पर्धेमध्ये भारताला प्रथम क्रमांक लाभला. निवृत्त आयोगाच्या रिपोर्टनुसार जगातला चौथा सर्वात मोठा ऑटोमोबाईल उत्पादक देश भारत बनला आहे. लेझर नेव्हिगेशन हत्यार प्रणालीचे परीक्षण करणारा चौथा देश भारत बनला. नेटवर्क तत्परता निर्देशांकात भारत 36व्या स्थानावर आहे. भारत यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या 10 देशांमध्ये समाविष्ट करण्यात आला. भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 5G बाजार बनला आहे. सतत विकास लक्ष्य SDG म्हणजेच 2024 मध्ये भारत हा 109व्या स्थानावर होता. अलीकडे कोणत्या राज्य सरकारने ॲप आधारित कॅब सेवांसाठी एग्रीगेटर नियम लागू केलेले आहेत? हे कुठल्या राज्याने केले आहेत? तर हे आपल्या महाराष्ट्राने केलेले आहे. महाराष्ट्र सरकारने ओला आणि उबरसाठी ॲप आधारित कॅब सेवा आपला बहुपेक्षित एग्रीगेटर नियम लागू केलेला आहे. तर महाराष्ट्राबद्दल एक्सटर्नल माहिती बघून घेऊया, जी खूप इम्पॉर्टंट राहते. केरीज रँकिंग 2025 मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता. भारत सरकारने विकासशील ई-रजिस्ट्रेशन सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रातील कराड शहराने 100% सुशिक्षित वनपट्ट्या, स्वच्छता आणि अपशिष्ट व्यवस्थापन यश मिळवलेले आहेत. 3 लँग्वेज पॉलिसी लागू करणारा महाराष्ट्र हा पहिला राज्य ठरला आहे देशामध्ये. 6वा भारत उझबेक सैन्य दष्टवॅक पुण्यात पार पडला. प्रवीण परदेशी यांना महाराष्ट्राचे मुख्य सल्लागार नियुक्त करण्यात आले. महाराष्ट्रात खुले बँक खाते बिलकुल विनामूल्य सुरू केला जाणार आहे. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषणाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. आता हे भारताचं नकाशा, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आपला इथे येतो. तर महाराष्ट्राचे गव्हर्नर CP राधाकृष्णन आहेत. चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार. आणि विधानसभेच्या सीटे आहेत 288 आणि विधान परिषदेच्या सीटे आहेत 78. 25 मे रोजी कुठला दिवस साजरा केला जातो? तर हा जागतिक थायरॉइड दिवस साजरा केला जातो. 25 मे रोजी जागतिक थायरॉइड ग्रंथी संबंधित आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी आहे. आता जागतिक दिवस आलेला आहे, तर मे महिन्यामध्ये जेवढे पण इम्पॉर्टंट डेज आलेले आहेत ते आपण बघूया 2 मिनिटांमध्ये.
1 मे आंतरराष्ट्रीय मजूर दिवस, रामकृष्ण मिशन स्थापना. आपला महाराष्ट्रात राहिला ते इथे महाराष्ट्र आहे. विश्व स्टोना दिवस 2 मे. 3 मेला विश्व प्रेस स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाणीचा दिवस, आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस. 5 मे विश्व हात स्वच्छता दिवस, विश्व पोर्तुगीज भाषा दिवस. 6 मे इंटरनॅशनल नो डाएट डे अन्न संस्कार न करण्याचा दिवस. 7 मे हा वर्ल्ड ॲथलेटिक दिवस. 8 मे विश्व रेड क्रॉस दिवस, ॲथलेटिक्स थॅलेसेमिया दिवस. 9 मे युरोप दिवस. 10 मे विश्व ल्युपस दिवस. 11 मे राष्ट्रीय प्रौद्योगिकी दिवस. हे इम्पॉर्टंट आहे, एक्झामला येऊ शकतो. 12 मे आंतरराष्ट्रीय नासा दिवस, आंतरराष्ट्रीय स्वास्थ्य दिवस आहे. 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. 16 मे आंतरराष्ट्रीय डेंग्यू दिवस, विश्वकर्मा राज्य स्थापना दिवस. 17 मे विश्व दूरसंचार दिवस, उच्च रक्तदाब दिवस. 18 मे विश्व कुटुंब चिकित्सक दिवस. 20 मे विश्व मधुमक्षिका दिवस आणि 21 मे आंतरराष्ट्रीय चहा दिवस, आंतरराष्ट्रीय आतंकवाद दिवस, विरोधी दिवस आणि विश्व सांस्कृतिक विविधता दिवस म्हणून साजऱ्या केल्या जातात. हे मे महिन्यामध्ये झालेले पूर्ण दिवसांच्या यादी आहे. अलीकडेच मिस वर्ल्ड टॅलेंट फायनल कोणी जिंकले? याचं उत्तर मोनिका केवजया सबेरिंग आहे. मिसेस वर्ल्ड 2025 चे विजेतेपद जिंकणारा पहिली अश्वेत महिला स्टेसो गेईल ठरली आहे. केटलिन सँड्रा नील, खूपच अवघड नाव ठरतात. केटलिन सँड्रा नील यांनी मिस इंडिया USA 2024 चे किताब जिंकले आहे. शिवांगी देसाई हिने मिस छावा इंडिया 2000 चे विजेतेपद पटकावलेले आहे. अलीकडेच NDB न्यू डेव्हलपमेंट बँकचा 9वा सदस्य म्हणून कोण सामील झालेला आहे? तर याच्यामध्ये अल्जेरिया आहे. अल्जेरिया अलीकडेच न्यू डेव्हलपमेंट बँकचा 9वा सदस्य म्हणून बनला आहे. तर ही थीम आहे न्यू डेव्हलपमेंट बँकची. आता याच्यामध्ये मॅपमध्ये हे वर्ल्ड मॅपमध्ये हे अल्जेरिया इथं येतो. अल्जेरियाची कॅपिटल अल्जेरिया आहे आणि करन्सी अल्जेरियन दिनार आहे. आणि त्याचे प्रेसिडेंट म्हटलं तर अब्देल माजिद तुबॅनो आहे. अलीकडे मेजर जनरल डेव्हिड वझनी यांनी कोणत्या सैन्य गुप्तचर विभागाचे सिनबेट चा पुढचा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे? तर इस्रायल या देशाने डेव्हिड वझनी यांना सैन्य गुप्तचर विभाग सिनबेट म्हणून पुढचा प्रमुख नियुक्त करण्यात आलेला आहे. सिनबेट. तर इस्रायल बद्दल थोडीशी माहिती बघून घेऊया. हे इस्रायल आहे मॅपमध्ये. त्याची राजधानी जेरुसलेम आहे. करन्सी इस्रायली न्यूज सायकल आहे. आणि प्राईम मिनिस्टर बेंजामिन नेतन्याहू आहे. आणि प्रेसिडेंट इसाक हेrzog ग्रिल्ले न्यूज सायकल आहे. आता इस्रायल खूप आंतरराष्ट्रीय लेवलला खूप चर्चांमध्ये राहतो. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊ. इस्रायलने 1.4 अब्ज डॉलरची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केलेली आहे. इस्रायल संशोधकांनी ऑटिझम संबंधित मेंदूच्या विशिष्ट क्रियावर शोध लावलेला आहे. इस्रायलने भारतीय प्रवासासाठी ई-व्हिसा कार्यक्रम सेवा सुरू केलेली आहे. इस्रायलने हल्लाखोर नातेवाईकांना देशातून निर्वासित करण्याचा कायदा मंजूर केला. इस्रायल ADB एशियन डेव्हलपमेंट बँकचा 17वा सदस्य बनला आहे. भारत आणि इस्रायल यांनी जल तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी करार केलेले आहे. अलीकडेच ओरिजिन सीन नावाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहेत? जॉक टेपर आणि ॲलेक्स थॉम्सन वरील दोघांनीही हे बुक्स लिहिलेलं आहे. ओरिजिनल सीन हे पुस्तक जॉक टेपर आणि ॲलेक्स थॉम्सन संयुक्तपणे लिहिलेलं आहे. महत्त्वाचे जे बुक्स प्रकाशित झालेले आहेत त्यांची पण थोडीफार माहिती बघून घेऊ. रीता राममूर्ती गुप्ता यांनी लिहिलेले पुस्तक विन द बॅटल ऑफ युअर माइंड, स्क्रोल लेस, रीड मोर. रामानुजन अ जर्नी ऑफ ग्रेट मॅथमॅटिशियन हे पुस्तक अरुण वंसगल आणि देवेंद्र कुमार शर्मा यांनी लिहिलेलं आहे. संजीव चोपडा यांनी द ग्रेट कन्सुलेटर लाल बहादूर शास्त्री अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. PS रमन यांच्याद्वारे लिहिलेले पुस्तक लिओ द अनटोल्ड स्टोरी प्रकाशित करण्यात आलेले आहे. आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सशक्त भारत या हिंदी मासिक पहिल्या अंकाचे अनावरण केले. कैलाश सत्यार्थी यांच्या आत्मचरित्राचे नाव
VSLI असून त्याचे प्रकाशन झालेले आहेत. हे लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे डायरेक्टली क्वेश्चन सरळ सेवाला विचारले जातात. आता आजचा क्वेश्चन हे तुमच्यासाठी आहे. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2025 मध्ये सर्वाधिक तेल वायू साठे असलेले देश कोणता आहे? इराण, व्हेनेझुएला की सौदी अरेबिया? आणि याचं उत्तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. चुकलं तरी काही हरकत नाही. जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी आठवण राहत नाही. एकदा एखाद्या पॉईंटचा आपल्याला जेवढी आपण माहिती आपण लिहितो तेवढा तो पॉईंट आपण परत विसरत नाही. कमेंटमध्ये उत्तर द्यायला विसरू नका. उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्याने जास्त माहिती उत्तराबद्दल शेअर केली त्यांचं नाव आणि त्यांची कमेंट आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.